आणि जितेंद्र आव्हाड सध्या बोलतायत, थेट जाऊयात. त्यांनी त्याच्या भाषणाचा अंमल करावा की राजकारणातला संवाद संपलाय, संवाद वाढवायला हवा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला, हे त्यांचं वाक्य होतं. पण दुर्दैवाने त्याचा अंमल होताना दिसत नाही आहे. नुसती भाषणं करून चालणार नाहीत. हा जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत लोकशाहीमधला जिवंतपणा दिसणार नाही. मुरदाड झालेली लोकशाही व्यवस्था दिसते. पोलिसांचा, दिस इज नॉट अ पोलीस स्टेट. हे पोलिसांची राज्यव्यवस्था नाही आहे. इथे पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर केला जातो हे देवेंद्र फडणवीसांनी थांबायला पाहिजे. म्हणजे आमच्या विकासांच्या कामांमध्येही जर मंत्री हस्तक्षेप करणार असतील, आमच्या मतदारसंघांमध्ये लोकांनी आम्हाला लाख लाख मतांनी निवडून दिलेलं आहे, सरकारी नोकऱ्यांवर दबाव आणून आमच्या विकासाची कामं थांबवायची, ही पद्धत योग्य नाही. मुख्यमंत्री महोदयांनी हे बघायला पाहिजे. म्हणजे आमच्या 5 वर्षानंतरचं राजकारण संपवण्यासाठी आजपासून जर प्रयत्नांना सुरुवात करायला झाली तर आम्हालाही तसंच वागावं लागेल. परंतु आदित्य ठाकरे, जे ठाकरे गटाचे नेते आहेत, ते आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि आज दिल्लीमध्ये जाऊन अरविंद केजरीवालांची भेट घेतली, पण शरद पवारांची भेट त्यांनी टाळली. अहो, मी बांद्राला गेलो म्हणजे मी मातोश्रीवर गेलोच पाहिजे असं आहे का? ते दिल्लीला गेले म्हणजे शरद पवारांच्या घरात गेलेच पाहिजेत असं तुम्हाला काय वाटतं? नाही जात यात काय. पण एक तुम्हाला सांगतो, आज दिल्लीमध्ये जवळजवळ शरद पवार साहेब 40 वर्ष आहेत. दिल्लीमधला कोणीही खासदार असो, कोणीही मंत्रिमंडळात कोणीही मंत्री असो, त्या मंत्र्याला फोन करा आणि हे माझं काम करून घ्या असं सांगण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे खासदार जर कुठे जात असतील तर त्या घराचा पत्ता आहे 6 जनपद. सकाळी 8 वाजल्यानंतर फक्त शरद पवार साहेब एवढंच काम करत असतात. आणि आम्हाला अभिमान आहे की तो आमचा नेता आहे. त्यांच्या एवढी उंची असलेला नेता आज महाराष्ट्रात नाही. परंतु शरद पवारांनी जो पुरस्कार दिला एकनाथ शिंदेना, त्या पुरस्कार सोहळ्याला खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते. आता मला माहीत नाही संजय दिना पाटील कशा, पण संजय दिना पाटील ओरिजिनल काँग्रेसी हो. हे आत्ताच्या राजकारणात सुरू झालंय सगळं. ओरिजिनल त्याचा जन्म काँग्रेसी घरात झाला आहे. त्याचे वडील काँग्रेसचे खासदार आमदार होते, त्याची आई काँग्रेसची आमदार होती, त्याचे आई वडील भाऊ हे काँग्रेसचे नगरसेवक होते अनेक वर्ष. आत्तापर्यंत तो आमच्या पक्षामध्ये होता आणि त्याच्यासाठीच आम्ही तो ईशान्य मुंबईचा हे सोडला मतदारसंघ. परंतु त्यांनी श्रीकांत शिंदेच्या घरी स्नेहभोजनाच्या फक्त पार्टीलाही ते स्वतः उपस्थित होते. त्यामुळे टायगर ऑपरेशन जे सातत्याने एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे मला तिथेच म्हणायचं, हे सारखं ऑपरेशन टायगर, ते डॅवोसमधनं बोलायचं की त्यांचे 4 फोडतोय, हे कशाला राजकारणातल्या आगी लावत बसायच्या. आणि मग हे सगळे उलटे हे परिणाम दिसायला लागतात. ह्याच्यात तर सगळ्यांनीच बोध घ्यावा आता की शरद पवार स्टाईलचं राजकारणच महाराष्ट्रात योग्य आहे. की तुम्ही प्रेमाने बोला ना, सगळ्यांना ह्यांचे पक्ष फोडा, ह्यांचं राजकारण संपवा, ह्यांच्यावर केसेस टाका, हे बंद करावं. आता तुमचा एक मंत्री डायरेक्ट बोलतो मी एकाही सरपंचाला निधी मिळू देणार नाही, यायचं असेल तर माझ्या पक्षात या. हे काय आहे? नाही पटत तुमचा नाव आमचा राजकीय दृष्ट्या. आम्ही लढतो आहोत, लोक आम्हाला निवडून देतात. तो निधी काय तुम्ही घरनं नाही, तुमच्या शेतात नाहीत नाही. जो महसूल जमा होतो महाराष्ट्रातनं त्याच्यातनं देता, तोही देताना तुम्ही त्याच्यात भेदभाव करता. खरं तर मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं आहे की मेरा बॉस बहुत मजबूत है. त्या बॉसला मी विचारतो, अरे बॉस तुमचा स्वभाव तर असा नाही आहे, तुम्ही तर मदत करता. मी अनुभव घेतला आहे, देवेंद्र फडणवीस मदत करतात हा मी अनुभव घेतला आहे. मग कसं काय तुमचा एक मंत्री बोलू शकतो? हे लोकशाहीला घातक आहे की विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना पैसे पण द्यायचे नाहीत. पैसे काय तो घरी वापरत नाही ना. सरपंच वापरणार म्हणजे काय, सार्वजनिक संडास बांधणार, सार्वजनिक गटार करणार, एक सार्वजनिक नळपाणी योजना करणार. आमदार पैसे वापरणार म्हणजे काय, रस्ते करणार, हे करणार. पण नाही द्यायचा, सडवून टाकायचा. आमदाराला दाखवायचं, हे तू आमच्याबरोबर आहेस ना, बघ निधी कुठे चालला आहे. हेच तर काम करतायत अजित पवार माझ्या मतदारसंघात. उघडपणाने सांगतो, हे बंद करा हो. तुमच्यावरती पण ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले एकनाथ शिंदे. मी तेच म्हटलं की खरं तर राग मला यायला पाहिजे की ज्या पद्धतीने मागचे काही वर्ष माझ्याशी राजकारणात माझ्याशी वर्तणूक केलेली आहे ती राजकारणाला शोभणारी नव्हती.
कुणी एक डीसीपी येतो डायरेक्ट, यू आर अंडर अरेस्ट मिस्टर आव्हाड. अरे आईला मला वाटलं मी रामन राघव आहे की काय. आणि तो डीसीपी पण असा 6 फूट उंच, हे एवढी भरभक्कम मोठी बाडी, आणि मला फसवून बोलवला पोलीस स्टेशनला. आणि मग प्रत्येक बेलमध्ये जज काय म्हणतो, दिस इज नो केस, आणि फेकून देतो पेपर बाहेर. नंतर काय होतं हे कळत नाही ना. म्हणजे एकाही केसमध्ये जजनी कधी असं नाही लिहिलं की नाही हे केस बरोबर आहे वगैरे. प्रत्येक गोष्ट मी एक केस नोंदवता कसा, ही केसच नाही आहे माझ्यावरती. 354 नोंदवली, ती राजकीयच गुन्हा होता. फोन करून सांगितलं की गुन्हा नोंदवा म्हणून. हा फोन कोणाचा होता? आता जाऊ दे, आता कोण कोणाला त्या रात्री भेटलं, सगळे व्हिडिओ आहेत. आव्हाड साहेब, तुम्ही परळीचे पराभूत उमेदवार त्यांच्यासोबत इथं एक पत्रकार परिषद घेतली आणि गैरकारभार उघडकीस आला होता. परळी विधानसभा निकालावरून धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तुमची प्रतिक्रिया? नाही, असं आहे की त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला हात जोडायचे त्या SP ला. अहो, ज्याने मारामारी केली, ज्याच्या कमरेला रिव्हॉल्वर आहे, ते सगळं दिसतंय ना तुम्हाला टीव्हीवर. एक तर 90 दिवसानंतर केस घेता, आणि त्याच्यात लिहिता कैलास फोडेंचा मुलगा, त्याला नाव नाही. मला एक काम घातक वाटतं. तर बापू आंधळे मर्डर केसमध्ये माहिती आहे की वाल्मिक कराड, पण महाजन नावाच्या इन्स्पेक्टरनी वाल्मिक अण्णा नाव लिहिलं, पूर्ण नाव लिहिलं नाही. केस लूज पडली. म्हणजे जाणूनबुजून करण्यात आलं. हो, जर तुम्हाला माहिती आहे कैलास फडच्या पोराचं नाव पण माहिती आहे, सगळं माहिती आहे, व्हिडिओ आहे, मला नाव लिहायला लाज वाटते काय? मी माझ्या ट्विटरवरती तुम्हाला जर माझ्या ट्विटरवरती मी तो FIR टाकलाय आणि असं गोल केलंय त्याच्याभोवती की ह्याचं पोराचं नाव काय, त्या पोराचं नावही टाकलंय मी. म्हणजे किती शासन यंत्रणा अजूनही दबावाखाली आहे, अजूनही शासन यंत्रणा. आणि म्हणून आम्ही म्हणतो की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या.